नमस्कार, मी पूजा पवार फ्रॉम विस्टा न्यूज. स्वागत आहे तुमचं हवा कुणाची या कार्यक्रमात. चला तर मग आज आपण आलो आहे अहिल्यानगरमधील कोपरगाव या विभागात आणि तिथेच आपण बघणार आहोत की ह्या विभागात हवा कुणाची. नमस्कार, मी सुरेश कातकडे, सेवानिवृत्त प्राचार्य आहे रयत शिक्षण संस्थेमधला आणि इथे राहतोय द्वारकानगरीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये. तुम्ही कधीपासून राहताय सर कोपरगावमध्ये? मला इथे राहायला कमीत कमी 15 ते 16 वर्षे झाली आहेत. ज्यावेळेला हा भाग कोपरगाव ग्रामीणमध्ये होता तेव्हापासून मी इथे राहतोय. आता कोपरगावच्या विकासाबद्दल तुमचं काय मत? बघा, अगदी महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेलं असं नेतृत्व आणि उच्च सुशिक्षित, खऱ्या अर्थाने सुशिक्षित, एमटेक झालेले आमदार आपल्याला लाभलेले आहेत. आमदार आशुतोष दादा काळेसाहेब, त्यांच्या व्हिजन जे आहे ते व्हिजन पुढील 50 वर्षाचं व्हिजन आहे आणि त्या व्हिजनच्या अनुसरून इथे जे कामं झालेले दिसत आहेत तुम्हाला ह्या प्रभागामध्ये. हा नवीन प्रभाग जोडला गेलेला आहे नगरपालिकेला. पहिले हे ग्रामीणमध्ये होतं. या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही प्लॉट घेतले, हे सगळे जे आमचे लोक दिसतात, बंगले दिसतात तुम्हाला, हे सगळं काटवण होतं इथं आणि रस्ता नव्हता जायला यायला. गटार इथं बिलकुलच नव्हत्या, म्हणजे ड्रेनेजची सोय नव्हती बिलकुल आणि सगळं डुकराचं साम्राज्य होतं. आज तुम्हाला इथे सगळं चकाचक क्लीन झालेलं दिसते. हे केवळ आणि केवळ आमदार साहेबांचं लाँग व्हिजन आहे. लोकांच्या सेवेसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे अशी दूरदृष्टी ठेवून त्यांनी हे नियोजन केलं आहे आणि या प्रभागाची व्यवस्थित अशी मांडणी केलेली आहे. त्यांच्याकडे लाँग व्हिजन आहे. आता आपल्या विभागात काका कोयटे म्हणून उमेदवार उभे आहेत नगराध्यक्ष म्हणून, तर तुम्हाला काय वाटतं की त्यांचंही विजन आपल्या आशुतोष दादांसारखंच क्लिअर असेल? नक्कीच. दादांनी चॉईस केलेला उमेदवार म्हणजे निश्चितपणे तो तेवढा तोलामोलाचाच असणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोपरगावचं नाव 7 समुद्र पार नेणारा अशी व्यक्ती आहे आणि एकाच नव्हे तर अनेक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवे कोपरगावमध्ये सगळ्यात पहिल्यांदा उपनगर वसवण्यासाठी निवारा वसाहत जी आहे ती त्यांनी तयार केलेली आहे. आणि आता त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती समजा, पण आज आता नगर विकास विभाग आहे. वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग केलं जातं. नागरिकांच्या सोयीसाठी सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या जातात, त्यासाठी निधी पुरवला जातो. निश्चितपणे त्यांच्या बुद्धीचा आपल्याला उपयोग होणार आहे. कोपरगावकरांनी हे ध्यानात ठेवावं. नक्कीच. जसं काका कोयटेंनी आम्ही आताही जेव्हा इंटरव्ह्यू घेतले तेव्हा लोकांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी पदावर नसतानाही खूप सारे बदल कोपरगावमध्ये घडून आणले. पथसंस्था स्थापन केल्या, वृद्धाश्रम ओपन केली. आता ह्या दोघांची जी युती आहे ती अजून काय बदल घडून आणू शकेल असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे बदल घडून आणणार. मी नागरिकांना सगळ्यांना आवाहन करेल की लोकांनी कुठल्याही भूलथापाला बळी पडता कामा नये. आपल्याला तोलामोलाचा उमेदवार दिलेला आहे की ज्याच्याकडे लाँग व्हिजन आहे, ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, लोकांच्या सुविधाकरता त्यांच्याकडे प्लॅन आहे, तयार आहेत, तर त्यांनाच आपण निवडून दिलं पाहिजे. ज्याच्याजवळ अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे. वय हे कुठल्याही पैशाने विकत घेता येत नाही. अनुभव हे कुठल्याही पैशाने विकत घेता येत नाही. त्यामुळे या अनुभवी असलेल्या माणसाचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होणार आहे. कोपरगावकरांना सावध व्हा, कुठल्याही भूलथापाला बळी पडायचं नाही. काका कोयटेंना मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे ह्या प्रभागामध्ये आमचे 2 उमेदवार होते. एक आहे संदीप कपिले आणि दुसरे आहेत सचिन गवारे. कुठल्याही प्रकारची पदप्रतिष्ठा त्यांना नव्हती, कुठले पद नव्हतं. केवळ आणि केवळ आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या भागाचा विकास करून दाखवलेला आहे. आज कोपरगावच्या 15 प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 1 हे मॉड्यूल तयार झालेलं आहे. एक चांगला आदर्श नमुना तयार झालेला आहे. कोणीही सांगेल तुम्हाला, बाहेरचा व्यक्ती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे कोपरगावमध्येच आहोत का अशी शंका वाटण्याची शक्यता आहे. अजून तर त्याच्यामध्ये बराच विकास होणार आहे. ह्या दोघाही उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचं पद नसताना आमच्यासारख्या नागरिकांचा मार्गदर्शनाचा काही भाग घेऊन खूप चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट इथं केले दिसते. तुम्ही पाहू शकता, हा रस्ता तुम्ही जर दाखवला तर खूप चांगली गोष्ट होईल. आता हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती गाडवं डुकर असायची. मागच्या 20 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट नव्हती. आज इथे डांबरीकरण झालेलं आहे. इथे 1.5 फुटाच्या ड्रेनेज पाईप्स टाकलेले आहेत आणि उत्कृष्ट अशी सोय झालेली आहे. सिवेज हे सगळं व्यवस्थित मार्गी लावलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी हा जो पूल दिसतो आहे, हा पूल ज्यावेळेला नव्हता त्यावेळेला हे शंकरनगर जे आहे ही गव्हर्नमेंटची स्कीम होती कपिलेंच्या प्लॉटमध्ये. तर या स्कीममध्ये ज्यावेळेला पूल नव्हता त्यावेळेला इथे पावसाच्या एका सीझनमध्ये जवळजवळ 30-40 घरामध्ये पाणी गेलं होतं. हा पूल दादांनी इमिजिएट बनवून दिला
या लोकांचे सगळ्यांचे घरं वाचलेले आहे. आज ते खुश आहेत, आनंदात आहेत. तर अशा पद्धतीचं विजन आहे. अशा प्रकारचे अनेक ठिकाणी पुलाची गरज आहे आणि ती पूल होणार आहेत. दादांनी तसं कबूल पण केलेलं आहे. आणि हे 2 आमचे उमेदवार जे आहेत निश्चितपणे यांचा आपण विचार केला पाहिजे. त्यांच्याही बाबतीमध्ये त्यांना अगेन्स्ट जर कोण उभं राहत असेल तर त्यांनी आपला आरसा पाहावा आणि आपल्याकडे आणि बघून निश्चितपणे लोकांच्या समोर यावं की आपण काय केलेलं आहे. या 2 मुलांनी म्हणतो मी, कारण यंग आहेत ते, त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, एफिशियन्सी आहे. आमदार साहेबांनी त्यांना पाठबळ दिलेलं आहे. तर ह्या निश्चितपणे ह्या दोघाही लोकांना आपण मोठ्या संख्येने इथे निवडून दिलं पाहिजे. प्रभाग क्रमांक 1मध्ये 100% तीनही नगराध्यक्षासहित 2ही उमेदवार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस येणार 100% याच्यामध्ये शुअर आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी इथे नमूद करेल की आपल्या राज्याचे अर्थमंत्री जे आहेत माननीय अजित पवार साहेब यांचं खूप मोठं पाठबळ आपल्या आमदार साहेबांना आहे. आपल्या कोपरगाववरती विशेष त्यांचं प्रेम आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मी तुम्हाला वाटेल तो निधी देईल, फक्त माझ्या टेबलवर योग्य पद्धतीने प्लॅनिंग तुमचा आला पाहिजे. एवढं जर प्लॅनिंग पोहोचवण्यासाठी अशी जर माणसं असले तर निश्चितपणे कोपरगावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी 100% ग्वाही देऊन सांगतो. नवे एक प्रभाग नाही तर 15च्या 15 प्रभागामध्ये 30 उमेदवार जे आमचे आहेत राष्ट्रवादीचे 100% त्यांना मोठं मताधिक्य मिळणार आणि संपूर्ण कोपरगाव नगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात असेल. मग किती वर्षापासून राहताय तुम्ही इथे? आम्ही 2008 सालापासून इथेच राहतो. तर आमच्या म्हणजे ह्या प्रभागाची परिस्थिती खूप बिकट होती. रस्ते चांगले नव्हते चालायला आणि नेहमी प्रत्येकाच्या दारापुढं मोठे मोठे खड्डे, गुडघ्या एवढं पाणी तुंबलेलं असायचं. गटारी नव्हत्या चांगल्या, लाईट नव्हते. म्हणजे खूप बिकट परिस्थिती होती. का शाळेत आमच्या मुलांना जाण्या येण्याला खूप अडचणींना सामना करावा लागायचा. तर जेव्हा आपले दादा आमदार झाले तर आशुतोष काळे आमदार झाल्यानंतर तर दादांनी आमच्या प्रभागाकडे खूप लक्ष दिलं. नगरपालिकेत आमच्या प्रभागाची म्हणजे त्यांनी हे पण केलं, कारण हा ग्रामपंचायत एरिया होता. तर त्यांनी नगरपालिकेत घेतला आणि त्यानंतर आम्हाला उत्कृष्ट दर्जाचे रस्ते दिले. सर्वप्रथम आमच्याकडे आम्हाला अंडरग्राऊंड गटारी दिल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा पाणी प्रश्न सोडवला दादांनी, आशुतोष दादा काळेंनी. आता जे आपले प्रभागातून किंवा आपल्या ज्या विभागातून जे काही उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आमच्या प्रभागातून जे सोनालीताई कपिले उभे आहेत तर संदीप कपिलेंनी आम्हाला वेळोवेळी खूप सहकार्य केलं आणि प्रत्येक गोष्ट करून घेताना, प्रत्येक गोष्ट करताना संदीप कपिले हजर राहिले, स्वतः हजर राहून कामं करून घेतले आणि आमच्या सगळ्या नागरिकांच्या सगळ्या समस्या त्यांनी विचारून सांगून सगळ्या समस्या सोडवल्या. उदाहरणार्थ लाईट लावणे, रोडचे कामं, कोणाला काही अडचण आहे काही, प्रत्येक वेळीस वेळोवेळी हजर राहणारे उमेदवार आहेत आमचे. ते आपले जे नगराध्यक्ष पदासाठी जे उभा आहेत सध्या काका कोयटे, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काका कोयटे एक उत्तम राजकीय व्यक्तिमत्व आहे आणि ते पण आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतील, 100% करतील. खूप छान नेतृत्व आहे त्यांचं. त्याच्यामुळं त्यांना पाठिंबा आहे आमचा पूर्णपणे आणि ते पण आमच्यासाठी खूप काही प्रयत्न करतील. त्यांनी आम्हाला आता काही ओपन स्पेस आहे आमचे ते डेव्हलप करावे, जे राहिलेले कामं आहे ते डेव्हलप करावे. प्रत्येक चौकात त्यांनी आम्हाला लाईट द्यावे चांगले. बाकी इतर कामं दादांनी खूप केलेले आहेत. त्यामुळं आतापर्यंत समजा ते कुठल्याही पदावर नसताना त्यांनी पतसंस्था, वृद्धाश्रम असो किंवा ते अनाथांना डबा पोहोचवण्याचे कामं जे ते त्यांनी त्यांच्या परोपरीने केले. पण आता त्यांना दादांचं मार्गदर्शन भेटणार आहे, म्हणजे आशुतोष दादांच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता ते उमेदवार म्हणून उभे आहेत. तर आता तुम्हाला काय वाटतं ही जी युती आहे ती काय रंग दाखवेल किंवा काय त्यांचं नेतृत्व असेल पुढे? नक्कीच काकांचं नेतृत्व चांगलं असणार आहे आणि आम्ही इतक्या दिवसापासून काकांचं बघतोय नेतृत्व सगळं आणि त्यांच्या सामाजिक संस्थांच्या, शिक्षण संस्थेचं, बँकिंग संस्थेचं ते पण खूप चांगलं आहे आणि आता तर आणखी दमदार नेतृत्व राहणार आहे. आमदार आशुतोष दादांची त्यांना साथ मिळणार आहे 100% आणि आमचे जे नगरसेवक आहेत त्यांची पण एकदम उत्तम साथ मिळणार आहे. त्याच्यामुळे खूप दमदार नेतृत्व राहणार आहे आणि आमच्या सगळ्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. एवढा बदलला तर आणखी बदलणार आहे 100%. काय वाटतं मग ह्यावेळेस कोण बाजी मारणार? 100% काका बाजी मारणार. मी अण्णासाहेब पानगावणे, द्वारकानगरी, कोपरगाव. गंगाराम दगडू सहाने, द्वारकानगरी, कोपरगाव. तुम्ही किती वर्षांपासून राहताय? आम्ही 2008 पासून इथं राहतोय. 2003. काय बदल झालेत किंवा काय विकास झालाय आपल्या कोपरगावचा एवढ्या गेल्या वर्षात? चांगल्यापैकी विकास झाला आमच्या भागाचा तर नक्कीच झाला आहे. हो, आमच्या भागात चांगला विकास झालेला आहे. आता रस्ते झाले, ड्रेनेज झालेलं आहे, लाईटची सोय झालेली आहे
आणि ओपन स्पेस जो आहे आमचा तो पण आता डेव्हलप होईल आता थोड्या दिवसात. नगरपालिकेच्या बाहेर राहून ज्या अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षाही चांगलं झालेलं आहे. आपले जे आमदार आहेत आशुतोषजी काळे साहेब, त्यांनी या विकासात काय भर घातला? खूप 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 सिंहाचा वाटा आहे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता जे आपल्या विभागातून किंवा आपल्या प्रवर्गातून जे काही उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आमच्या प्रभाग एकमधून जे काही वार्ड आहे त्यांच्यापैकी संदीप कपिले एक नंबर माणूस आहे, मुलगा आहे, म्हणजे सहभागी होण्याजोगा. तात्काळ बोलवलं तर किती पण रात्री येणार, कुठली अडचण असू द्या, लगेच ते म्हणजे सॉल्व्ह करणार ती अडचण असू दे. हो हो, काका कोटे ते एकदमच चांगलेच माणसं आहे. ते सामाजिक कार्यात त्यांचं भरपूर मोठं आहे. शैक्षणिक संस्था आहे, बाकीच्या वृद्धाश्रमासाठी काम करतात. बाकीचं शहरात कुठलंही काम असलं तरी ते प्रभाग म्हणजे प्रत्येकात जातात, मिसळतात लोकांमध्ये आणि चांगलं कार्य आहे त्यांचं. जे आमदार आहेत त्यांच्या शैक्षणिक पातळीबद्दल तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की कुठल्याही निवडणुकीत असो, आता नगराध्यक्षाची आहे, पण कुठल्याही निवडणुकीत शिक्षणाचं जे महत्त्व आहे, तुम्हाला काय वाटतं की कुठल्याही उमेदवार, आता जे आपले सुशिक्षित उमेदवार आहेत त्यांचा काय प्रभाव पडतो जनतेवरती? प्रभाव एकंदरीत तर त्यांचं राजकारणाला धरून प्रभाव आहे. पण शैक्षणिक क्षेत्राची पण त्याला जोड असल्या पाहिजे. हो, शैक्षणिक क्षेत्रात जोड असले तर अजून प्रभाव पडतो आणि लोकांवर चांगलं म्हणजे प्रभाव पडतो. असं आहे सगळं. काय वाटतं मग ह्यावेळेस कोण बाजी मारून? आमदार आशुतोष काळे, त्यांचा पूर्ण पॅनल येईल असं आम्हाला असे वाटते असे. आणि नगराध्यक्ष पण काका होतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. 99%. हो. माझं नाव राजू पगार आहे. किती वर्षांपासून राहता कोपरगावमध्ये? आम्हाला जवळ आमच्या 4-5 पिढ्या गेल्या इथं, 70-80 वर्ष आले. काय विकास बघितलाय तुम्ही कोपरगावचा आतापर्यंत? मॅडम आत्तापर्यंत नव्हता बरं का विकास, पण आता जरा चांगलं एवढं 5-10 वर्ष आहे ना कोपरगावचा चांगला विकास झाला. म्हणजे आपले जे आमदार साहेब आहेत आशुतोषजी काळे यांनी काय बदल घडवून आणले त्या कोपरगावमध्ये? नाही, आमदार साहेबांनी विकास चांगला केला बरं का मॅडम. त्यांनी जवळजवळ आपल्या महिलांचा जो पाण्याचा प्रश्न होता ना त्याचा पण विकास केला चांगला. म्हणजे जे पहिलं आपल्याला पाणी जे यायचं ना 8-15 दिवसाला यायचं, त्यांनी भरपूर ते नवीन तळ वगैरे केलं ना, त्याच्याने चांगलं पाणी वगैरे आपल्याला कंटिन्यू येतं इकडं. रस्त्यांच्या काय समस्या होत्या? नाही, रस्ते म्हणजे पहिलं आपल्या गावात रस्तेच नव्हते, म्हणजे पूर्ण असे एकदम घाण रस्ते होते. आता या वेळेला बघितलं ना चांगले रस्ते झाले कोपरगावचे. आताच त्यांच्याकडूनच जे नवीन उमेदवार आपल्यासोबत उभे राहिलेले आहेत काका कोयटे म्हणून, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? हां, ते काका कोयटे पण एक चांगले उमेदवार दिले त्यांनी, एकदम मस्त, म्हणजे एकदम भारी उमेदवार दिले त्यांनी. त्यांच्या कार्याबद्दल काय सांगू शकाल? त्यांनी एकदम गरिबासाठी पण चांगले कार्य केले आणि कोरोना काळात पण त्यांनी भरपूर कार्य केले चांगली. त्याच्यात आपलं हे पण नाही का, आपलं लोकांना आता त्यांचं काय डेली ते गरीब लोकांना ते काहीतरी लोकांना जेवण वगैरे पण देतात, असं त्यांच्याविषयी पण चांगले ते. आता म्हणजे आधी हे दोघं जण वेगवेगळे असून सुद्धा एवढं काम करत होते, आता हे दोघं युतीमध्ये येऊन दोघं जण मिळून काम करणार आहेत आपल्या कोपरगावसाठी. काय वाटतं की नक्की कोपरगावचा विकास होणार? नाही, नक्की होईल कोपरगावचा विकास. कोण बाजी मारणार यावर्षी? मला तर आशुतोष दादाच वाटतं. आशुतोष दादाच मारून माझे. मी आनंद विस्पुते, गेली 25 वर्षापासून साईनगरचा रहिवासी आहे. काय बदल दिसलेत तुम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या कोपरगावमध्ये? कोपरगावमध्ये रस्ते व्यवस्थित झालेले आहेत, अजून काही बाकी. आता हा समोरचा रस्ता दिसतोय तुम्हाला, याचं टेंडर पण पडलं आहे. हा रस्ता इलेक्शन झाल्यावर होऊन जाईल पूर्ण रस्ता. आपले जे आमदार आहेत आशुतोषजी काळे यांचा आपल्या विभागाच्या किंवा आपल्या भागाच्या विकासासाठी काय काय योगदान आहे असं तुम्हाला वाटतं? पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. 4 दिवसाआड पाणी येत आहे. आता पहिली समस्या होती पाण्याची, आता त्यांनी ती बरीचशी कव्हर केली आहे. आणि आता त्यांच्यासोबतच आपल्याच विभागामध्ये काका कोयटे म्हणून उभा राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, काकांना संधी दिली तर ते निश्चित काम करतील. कोपरगावच्या विकासाच्या दृष्टीने ते काम करतील. म्हणजे आम्ही जसं की ऐकलंय आधीसुद्धा त्यांनी बरंच काम केलेलं आहे. म्हणजे पदावर नसताना सुद्धा त्यांनी पतसंस्था असो, वृद्धाश्रम असो, त्याचबरोबर अनाथांना डबे पोहोचवणं असं हे त्यांनी कोरोना काळामध्ये बरंच काम केलेलं आहे. पण आता जेव्हा जर त्यांना पद भेटलं किंवा आमदार साहेबांच्या साथीने ते अजून काय बदल घडून आणू शकतील किंवा अजून काय कायापालट होईल कोपरगावचं असं तुम्हाला? नाही, विकास अजून सुधारेल, अजून वाढेल विकास. राहिलेला सगळा विकास ते करू शकतील. आमदार साहेब आणि काका साहेब मिळून करू शकतात. काय वाटतं मग ह्यावेळेस यंदा बाजी कोण मारणार? काका कोयटे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.